नमस्कार. हेमलता किचनमध्ये आज आपण लिंबाचं क्रश लोणचं बनवणार आहोत. बनवायला खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आपल्याला लिंब घेताना ताजे आणि फ्रेश असे घ्यायचे आहेत. त्याची साल पातळ पाहून घ्यायची. लिंबाला कुठलेही डाग नसावेत. लिंबाला 10 मिनिटं पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते आणि स्वच्छ पाण्याने त्याला धुवून घेतले आहे. मी इथे पूर्ण लिंबू कॉटनच्या कोरड्या कापडाने स्वच्छ असे पुसून घेतलेले आहे. मी इथे कागदी लिंब घेतलेले आहेत. लिंब एकदम स्वच्छ असे पुसून झालेले आहेत. आता आपल्याला लिंबू कापून घ्यायचे आहेत. तर लिंबू कापण्याच्या आधी पोरपाट आणि सुरीला स्वच्छ पुसून घ्यायचं. मी लिंबू या पद्धतीने कापून घेत आहे. एका लिंबूचे 8 भाग करून घ्यायचे. प्रत्येक लिंबू कापायची आणि त्याच्या बिया काढून टाकायच्या, म्हणजे आपल्याला संपूर्ण बिया काढता येतील आणि सोयीस्कर जाईल बिया काढायसाठी. या पद्धतीने मी पूर्ण लिंब कट करून घेतलेले आहे आणि बिया पण बाजूला काढून घेतलेले आहे. आता आपल्याला संपूर्ण कापलेले लिंब मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि मिक्सरला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. आपल्याला खूप असं बारीक पेस्ट करायचं नाही आहे. थोडं आपल्याला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. आता आपण वाटून घेतलेलं लिंबाचं मिश्रण पूर्ण मोजून घेऊया. कारण आपण मोजून यासाठी घेणार आहोत. आपल्याला साखरेचा किंवा गुळाचा अंदाज योग्य प्रमाणात यावा, यासाठी मोजून घेणे खूप गरजेचं आहे. आपण संपूर्ण वाटून घेतलेलं मिश्रण 1 कप झालेलं आहे. त्याच योग्य प्रमाणामध्ये आपल्याला साखर घ्यायची आहे. तुम्ही याऐवजी गुळ पण वापरू शकता. मी इथे 1 कपासाठी 2 कप एवढी मोजून साखर घेत आहे. आता आपल्याला साखर लिंबाच्या मिश्रणामध्ये योग्य प्रमाणात असं 2 ते 3 मिनिट हाताने फिरवून घेऊया. आपल्याला हे मिश्रण गॅसवरती 4 ते 5 मिनिट शिजवून घ्यायचं आहे. आता आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे. गॅसची फ्लेम एकदम कमीच पाहिजे. एकदम कमी गॅसवरती आपल्याला हे मिश्रण असं फिरवून घ्यायचं आहे. असं चटपटीत चटकदार जर लोणचं बनवलं तर लहान मुले पण आवडीने खातात. आणि अशा प्रकारे जर गॅसवरती शिजवून घेतलेलं लोणचं असेल तर वर्षभर आरामशीर टिकते. कुठलंही लोणचं आपण बनवतो तेव्हा आपलं लोणचं वर्षभर टिकावं यासाठी आपण काचेची किंवा चिनी मातीची भरणी वापरायची. प्लास्टिकचा डबा वापरायचा नाही. काचेच्या भरणीला स्वच्छ धुवून पुसून उन्हामध्ये वाळू घालायची. पाण्याचा एकही थेंब राहिला नाही पाहिजे, याची आपण काळजी घेतली पाहिजे. तरच आपलं लोणचं वर्षभर टिकतं. चमचाभर मी मीठ घेतलेलं आहे. इथे मी साधंच मीठ घेतलेलं आहे. मीठ घातल्यानंतर मिश्रणाला चांगलं फिरवून घ्यायचं, म्हणजे मीठ संपूर्ण बाजूने मिश्रणामध्ये मिक्स होते. 1 चमचा जिरं पावडर घातलेलं आहे. घरी फ्रेश तयार केलेलं जिरे पावडर आहे. जिरे पावडर घातल्याने लोणच्याला खूप चांगली अशी चव येते. 1 चमचा मी इथे लाल तिखट घेतलेलं आहे. मी काश्मीरी लाल तिखट घेतलेलं आहे. तुम्ही रोजच्या वापरणीतलं तिखट घेतलं तरी चालेल. लोणच्याला खूप सुंदर असा कलर आलेला आहे. आपला मस्त चटपटीत चटकदार लिंबाचं क्रश लोणचं तयार झालेलं आहे. करायला काहीही वेळ लागत नाही. अगदी 5 मिनिटात लोणचं तयार होते. आता आपल्याला मिश्रणाला एवढंच शिजवून घ्यायचं आहे. यापेक्षा जास्त शिजवायचं नाही आहे. जर आपलं मिश्रण परफेक्ट झालं हे चेक करण्यासाठी एका प्लेटमध्ये आपण थोडंसं मिश्रण टाकून चेक करून घेऊया. जर असा एक तार निघत असेल तर परफेक्ट आपलं लोणचं तयार झालेलं आहे. अशा पद्धतीचे जर लोणचे आपण बनवून ठेवले तर लहान मुले पण आवडीने खातात आणि आपल्या जेवणाची चव पण दुप्पट होते. तुम्हाला जरी वाटत असेल की हे लोणचं पातळ झालेलं आहे, पण नाही, हे लोणचं थंड झाल्यावरती एकदम असं घट्टसर होते. लोणच्याला थंड होऊ द्यायचं आणि एका हवाबंद काचेच्या भरणीमध्ये पूर्ण लोणचं भरून ठेवा. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.